मी म्हणते ना यांच्या बायका घरात मध्ये प्रेग्नेंट राहिल्या तर हे म्हणते फडणवीस वळच राहिले. अरे हो, तो जहांगीर भाऊ पण काहीच बोलला नाही हो. नाही तर तो कशातही तोंड खूप असतो हल्ली. फडणवीसवर बोलायला त्याला तोंड सुख घ्यायचं असेल ना, तो कशातही आपलं तोंड खूप असतो. त्याचं तर काय मागं ना पुढं चालतडतड. त्याला तर काय कसलंच नाही. फक्त फडणवीसच्या विरोधात काय असलं ना, आमची लेकरं बाळ आमचं उपाशी आम्ही मरलो, आमचं नरड दाबलं, आमचं घसा दाबला, आमच्या ताटातलं खाल्लं, आमच्या पोटातलं खाल्लं. काय अरे सुसू करणाऱ्या दोघी पण सुषमा आणि सुप्रिया शांत कशा ह्या इतक्या. तर ह्या सुसू करणाऱ्या दोघी जणी बोलत का बरं नाही असा प्रश्न मला पण पडला होता बरं का. मग थोडासा अभ्यास केला मी आणि त्यानंतर एक बाब लक्ष होतं. आज बातमी चालली की हो पुढं की त्या बिल्डर लॉबीचे हात सिल्वर ओक पर्यंत आहे म्हणे. तरीच म्हटलं ह्या शांत का बरं. सुप्रियाबाई पण आकांत तांडव करतात आणि त्याच्यापेक्षा फुगलेल्या म्हशीचं तोंड ते तर काय विचारायलाच नको. वया 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 ते तर असं काय ना तोंड वाकडं करू 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 ते असलं सुकळलं. त्या बिल्डरचे हात कुठपर्यंत आहे. कारण गुलामांनी 2-4 दिवसापासून फडणवीसच्या नावाचीच माळ जप करणं चालू केली. मी म्हणते ना यांच्या बायका घरात मध्ये प्रेग्नेंट राहिल्या तर हे म्हणते फडणवीस वळच राहिले. काय त्या फडणवीसचा एवढा काटा या लोकांना काय माहिती. अरे नावं ठेवती लोकांना शेंबूड आपल्या नाकाला अशी गोष्ट तुमची झाली. आता काय कराल रे. आता जर याच्यामध्ये सिल्वर ओकचा वाकडेश्वर निघाला त्यांना सपोर्ट करणार तर आता काय कराल तुम्ही लोक. चाळणीत पाणी घेऊन जीव सोडून द्याल का. जे 3-4 दिवसापासून फक्त फडणवीसवर बोंबा मारतायत. खरं ना विचार करण्यासारखी बाब आहे हो. की ती पिल्लावळ कुणाची आणि हे बोंबलतात कुणाच्या नावाने. पण आज मी थोडा विचार केलाय की सुसूबाईंचं काहीच नाही. दोन्हीही सुसूबाई काहीच वक्तव्य नाही बाबा बघा त्याच्यावर. काहीच प्रतिक्रिया नाही. ना ट्विटरला ना बाईटला ना कशालाच. थोडा विचार केला आणि विचार करत असताना बघा बातमी एक पुढे की याचे धागेदोरे सिल्वर ओक पर्यंत आहे म्हणे. कळलं. पुण्यातले पब पुण्यातले काय असतील ते नाही का सगळे रेस्टो बार वगैरे कुणाच्या आशीर्वादाने चालतायत हे लक्षात आलं असेल एकंदरीतच. कारण काय होतं काही झालं ना तरी भाजपने बिल्डर लॉबी मोठी केली आहे. फडणवीसने बिल्डर लॉबी मोठी केली आहे. फडणवीसचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे. अरे वा. आता काय करतील बरं गुलाम. जाग्या भाऊ तो पण बोलाना झाला याच्यावर. हा तर एकंदरीत जनतेच्या लक्षात आलं असेल अशा लॉब्या कोण चालवत. अशा लोकांना मोठं कुणी केलंय. एक तुम्हाला सांगते काय असतं माहिती का संविधानामध्ये लिहिलेलं आहे की अपघात हा कोणीही जाणून बुजून करत नसतं. परंतु जर तो नाबालिक असेल किंवा तो पिलेला असेल तर त्याला सजा ही निश्चित आहे. त्याला जामीन नाही. त्याला आहे ना कालावधी आहे. काही कालावधीपर्यंत तो जेलमध्ये राहू शकतो. आता हे जे त्याला सोडवलं होतं किंवा हे जे काय केलंय ना हे कुणामुळं केलं मला सांगण्याचं काय तात्पर्य आहे. हे कुणामुळं केलं तर त्यांचे वाकडेश्वरांशी संबंध आहे. त्या बिल्डरचे सिल्वर ओक पर्यंत संबंध आहेत. म्हणून त्यांच्या सुसू करणाऱ्या ताई शांत बसलेल्या आहेत. मडक्या तोंडाची सुस्मी शांत बसलेली आहे. नाहीतर नाचले असते हो. वाजवा वाजवा नाचतो नाचतो असं केलं असतं. लय शांत आहेत बघा. आता नाही का सर्वसामान्यांवर अन्याय झालेला. आता नाही का कुणाच्या तरी आईचं लेकरू गेले ओय जांग्या
बोंबलत फिरत असतंय कुठं पण. हा, दुसऱ्यांना म्हणतात टरमळ, इकडून तिकडं हिंडतं. अरे तू काय, तुला कोण विचारतंय? कुणाच्या पण कीर्तनात घुसतं, कुणाच्या पण यात्रेत घुसतं जबरदस्तीच. हा, तुझं काय? आणि मला गाड्या देतात त्यांना दम दे. अरे ज्यांना दम देता येत ना, अरे तू इतका नीच आहे ना जांग्या. तू काय केलं असतं माहिती का? तू डायरेक्ट रेकॉर्डिंग वाजवल्या असत्या. जरा तुला जी लोक गाड्या देतात आणि त्यांना जरा धमक्यांचे फोन येत असतील तर. काय करायचंय कुणाला, कशाला? तुला गाड्या दिलेल्या आहेत त्या सिल्वर वॉकवाल्याने. तुझ्यासोबत हिंडतात ते सिल्वर वॉकवाल्यांची माणसं. तुला कोण धमक्या देणार आहे? सगळ्यांना माहितीये एसआयटी स्थापन झालेली आहे तुझ्यावर. ज्या वेळेला एसआयटीची चौकशी लागेल त्यावेळेला तू बरोबर जाणार आहे आतमध्ये. त्यामुळे त्या तुझ्या त्या टरमळ तर तुझ्यासोबतची आहेत रे. तू दुसऱ्यांना म्हणतो ना मंगेश साबळेला टरमळ म्हणला ना तू, की ते टरमळ इकडून तिकडं, तर टरमळ तू ये रे. आणि तुझ्यासोबत हिंडणारे ते बगल बच्चे तुझे. कळलं का? ते सगळेच होणार आहे, सगळ्यांचीच आरती लागणार आहे. हा, याच्या घरी ना याचा बाप नव्हता. हा, वावरे काय त्याचं नाव, त्याचा बाप कुठेतरी गेला तो सुट्टीवर, त्यावेळेला तू केवळा जरांगी जाऊन आला. त्याच्यामुळे तू त्यालाच बाप मानतो. हरकत नाही, काय करणार. जर तुझ्या बापाचा वंश तर त्याच्यामुळे चालायला लागणार आहे. हरकत नाही. हो, राजन आवटे दादा, ती कशी भुंकणार सांगा ना, कशी भुंकणार? तो जरा फडणवीसच्या जवळचा असताना यांनी पार तुम्हाला सांगते ना अशा तुताऱ्या बिताऱ्या यांच्या वाजवल्या असत्या. हा, मशाले घेऊन त्या फिरले असते ते. आता उद्धव ठाकरेची मशाल पण नाही बोलली अजून. तुतारीवाला पण अजून शांतच आहे. ह्यांच्या तुताऱ्या वाजना झाल्या. का नाही वाजते ह्यांच्या तुताऱ्या? कारण तो जो बगल बच्चा आहे ना, तो बिल्डर लॉबीवाला, जी बिल्डर लॉबी आहे ना पुण्यातली, बऱ्यापैकी ही लोक चालवतायत. लक्षात घ्या. कळलं ना? ही लोक चालवतायत. हा, त्यामुळं त्या फडणवीसचं त्याची माळ जप करणं बंद करा, शिंदेची आणि फडणवीसची. काय ही जी घाण आहे ना, तुम्ही लोकांनी तुमचं सरकार असताना पोसून ठेवलेले लोक येते. उगाच ना स्वतःच खापर दुसऱ्याच्या मातीत फोडायला बंद करा. तुमच्या गुलामांना सांगा, येड्यांना लाळचाट्यांना, की अरे तो आपलाच आहे, बुकू नका बुकू नका. फडणवीसच्या नावाने कशाला बुकता? माझ्या नावाने बुका, सांगा त्यांना. त्याला कारणीभूत आहे ना सिल्वर वोक आहे. कळलं का? सुसू करणाऱ्या बाई बोला की जरा, या पुढं. सुसू करणाऱ्या बाई तर तोंडाला पट्टी लावून गप्पच आहेत. सासरी जायची तयारी चालली का सुसू करणाऱ्या बाईची? बॅगा बिगा भरणं लावल्या वाटतं बाईने. बाईला कळून गेलेले 4 जून नंतर आपल्याला आपली रवानगी होणार. निबंध लिहिला, सोडून दिलं त्याला. 2 निष्पाप जीव चिरडलीत. लायसन नसताना गाडी चालवत होता. इतकं काही झालं तरी या सुसू करणाऱ्या बायका कुठं पण सुसू करतात, या म्हणून त्यांचं नाव सुसू करणाऱ्या बायका आहे. आता जनता सुज्ञ झालेली आहे आणि मीडिया सगळ्यात महत्व. मीडियाला मानलंच पाहिजे राव. काय म्हणा आता विकाऊ मीडिया नाही. हा, विकाऊ मीडिया नाही. मीडिया खरंच प्रामाणिकपणे ना समाजाची दिशाभूल होऊ देत नाही आणि प्रामाणिकपणे ते बातमी लावायचं काम करतायत मीडियावाले. खरं सांगते मी तुम्हाला, कितीही तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करा. काही का तरी पण त्या माणसाने एक ब्र शब्द यांच्या विरोधात काढलेला नाही बघा. आणि यांची माणसं त्याच्या नावाने भुगतायत. म्हणून तर 2 दिवस मी शांत होते ना. म्हटलं होऊ दे, काय काय येते बाहेर, कुणाकुणाच्या प्रतिक्रिया. त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. बिलकुल त्याला अभय दिले जाणार नाही. परंतु जे काय प्रकरण घडलं ते फडणवीसच्या माथी कसं फोडायचं हे मात्र लाळचाट्यांना चांगलं माहिती आहे. तो रोहित पवार बोलतो, भाजपचे जे कमेंटवाले लाईकवाले आहेत ना, यांना 10 पैसे 5 पैसे दिले जात आहेत, काय 20-25 पैसे 50 पैसे असे. सगळं संपवलं ना तुम्ही ह्या असल्या तुमच्या भंकसगिरी पाहिजे. राहिलंय का काय शिल्लक तुमचं? आवरापासून ना तुमचा जो काय तो 4 जून नंतर वाजवा तुमचा डबड तिकडे जाता. ती तुतारी वाजवत बसा लग्नांनी जाऊन. किती रे खोटेपणा करताय, किती किती लिमिट असतं कुठल्याही गोष्टीला ना.
खरं ते खरंच धरला आहे मीडियाने तुमच्यासारखी डाऊन नक्की नक्की वैशाली खुळेताई मीडियावाल्यांना मानलंच पाहिजे. त्यांनी खरंच फार ताणून धरले. बिलकुल. हा तुमचे दाऊदची संबंध असू द्या नाही तर आणखी कुणाशी असू द्या काही येणं नाही. मीडियाने मात्र चांगलंच ताणून धरलंय.